मलाच कधीतरी आश्चर्य वाटतं की मी कसं IIT क्लिअर केलं. मला आता काहीच येत नव्हतं तेव्हा. कितीतरी गोष्टी अशा आहेत जे ऍक्च्युली नवीन कळतात, नवीन उमजतात. आणि एकदा तुम्ही शिकवायला लागलात मुलांना, मुलंही तुम्हाला खूप गोष्टी शेअर करतात आणि शिकवतात. ठीक आहे, शिकवायलाच जातो, पण वी लर्न अ लॉट. बरं. आणि सम ऑफ द बेस्ट इन्साइट्स आम्हाला जे काही काही मिळालेत कुठल्याच पुस्तकात नाहीत, काही नाही, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कधी कधी मिळालेले. कधी कधी हा प्रश्न 4-5 मेथड्सने आम्ही सॉल्व्ह करतोय, कुठला तरी स्मार्ट विद्यार्थी म्हणून 6वा मेथड सांगतो. ओके. अँड दॅट इज अ रेव्होल्युशन टू अस ऑल्सो. अच्छा, हा प्रॉब्लेमला असाही विचार करता येऊ शकतो. पण तुम्ही कोणता विषय शिकवता क्लासमध्ये? मी फिजिक्स शिकवतो. नॅचरली मला फिजिक्स आवडतं. बरं. पण आता जसं आता ही संस्था वाढवताना सगळं शिकावं लागतं. बरं. पण मॅथमॅटिक्स पण शिकवलेलं आहे, ओके, फिजिकल केमिस्ट्री पण शिकवलेलं आहे. अच्छा. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक शिकवलेलं नाहीये, पण मी वाचन केलं, अभ्यास केला आहे. बरं. आणि बेसिक IITचा सगळा अभ्यास झाला असल्यामुळे त्याचं बेसिक सगळं बेसिक्स माहितीच होतं. ते रिकनेक्ट करायला. पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मला जेवढं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स जेव्हा मी ॲज अ स्टुडंट मला माहिती होतं, आणि जेव्हा शिकवायला लागल्यानंतर जेव्हा कळायला लागलं, मलाच कधीतरी आश्चर्य वाटतं की मी कसं IIT क्लिअर केलं. मला आता काहीच येत नव्हतं तेव्हा. कितीतरी गोष्टी अशा आहेत जे ऍक्च्युली नवीन कळतात, नवीन उमजतात. आणि एकदा तुम्ही शिकवायला लागलात मुलांना, मुलंही तुम्हाला खूप गोष्टी शेअर करतात आणि शिकवतात. बरं. म्हणजे टीचिंग ऍक्च्युअली इज अ वे ऑफ लर्निंग, हे मला ऑनेस्टली वाटतं. त्यामुळे आम्ही क्लासमध्ये जातो, ठीक आहे, शिकवायलाच जातो, पण वी लर्न अ लॉट. बरं. आणि सम ऑफ द बेस्ट इन्साइट्स आम्हाला जे काही काही मिळालेत कुठल्याच पुस्तकात नाहीत, काही नाही, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कधी कधी मिळालेले. कधी कधी हा प्रश्न 4-5 मेथड्सने आम्ही सॉल्व्ह करतोय, कुठला तरी स्मार्ट विद्यार्थी म्हणून 6वा मेथड सांगतो. ओके. अँड दॅट इज अ रेव्होल्युशन टू अस ऑल्सो. अच्छा, हा प्रॉब्लेमला असाही विचार करता येऊ शकतो. ओके. सो इट इज डेफिनेटली अ प्लेजर टू टीच. तुम्ही जेव्हा IIT केलं तेव्हा तुमच्यावर काही प्रेशर होतं? नाही, प्रेशर नव्हतं, मला इच्छा होती. बरं. माझा एक मित्र होता विनोद म्हणून, विनोद पोलवजरम. त्याचे वडील, त्यांना समाव अशी इच्छा होती की त्यांच्या मुलांनी IITत जावं. बरं. त्यामुळे 8वीत का 9वीत असताना मी आणि आमचे 4-5 मित्रांना ते IIT पवईला एक कॅम्पस बघायला घेऊन गेले होते. बरं. तो कॅम्पस बघून मला ते इच्छा झाली की नाही आपल्याला इकडे सुंदर कॅम्पस IIT बॉम्बेचा, पवईचा, एकदम ब्युटिफुल. मला की हे पूर्ण हे जर एक कॉलेज असेल, ओके, तर आम्हाला आय लाईक टू लर्न हिअर. म्हणजे इथे शिकायची खूप आतून अशी तीव्र इच्छा माझ्या मनामध्ये ती उत्पन्न झाली. आणि म्हणून मी जिद्दीने अभ्यास केला. काही प्रश्न नव्हता. आई वडिलांचं म्हणणं होतं की नॉर्मली 11-12 कर, तेव्हा फक्त 11-12 होतं किंवा IIT जेही होतं, मध्ये CET नव्हतं, काही नव्हतं, थेट प्रवेश होता. तर मी म्हटलं काही हरकत नाही, मी रिपीट करीन, मी फेल झालो तर, पण मला नुसतं 11-12 करायचं नाही, मला हे अभ्यास करायचं. आणि अभ्यास करताना मला लक्षात आलं, म्हणजे, आणि माझ्याबरोबर खूप छान मित्र होते. मी पार्ला कॉलेजमध्ये होतो, आता त्याचं नाव साठे कॉलेज झालं, पण तेव्हा पार्ला कॉलेज होतं मुंबईला. आणि तिथे खूप छान ग्रुप ऑफ माझे फ्रेंड्स झाले. अमेया होता, अजून बरेच चांगले चांगले फ्रेंड्स होते. आम्ही सगळे डिस्कस करायचो प्रॉब्लेम्स. आणि इट वॉज व्हेरी नाईस. म्हणजे खूप छान एक्सचेंज ऑफ नॉलेज होतं, इंटरॅक्शन्स मला अजूनही ते आठवतात. तर त्या एनरिचिंग इंटरॅक्शन्समुळे आम्हाला ते खूप असं अभ्यास करायची खूप इच्छा झाली, आम्हाला आवड निर्माण झाली. आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इज फन या उत्साहाने आम्ही अभ्यास केला. म्हणजे ती परीक्षा क्रॅक करणं हा एक ध्येय होता, IITत जायचा हाही ध्येय होता. पण हे विषय जे होते फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, दे आर व्हेरी फॅसिनेटिंग. दे आर व्हेरी फॅसिनेटिंग. त्याला राईट पद्धतीने जर अभ्यास आपण करू शकलो तर खूप छान होतं. आम्ही सिद्धिविनायकाच्या मंदिरात जायचो. मंदिराच्या मागे एक मीर पब्लिशर्स मॉस्कोचं परमनंट एक्झिबिशन असायचं. तर ती पुस्तकं आम्ही जाऊन आवर्जून तुम्ही बघायचं. विकत नाही घेऊ शकत होतो, तेवढी परिस्थिती नव्हती, पण आम्ही तिथे दिवसभर राहायचो जस्ट ते चाळायला. काय ती पुस्तकं आणि काय क्वेश्चन्स आणि काय इन्साइट असायचा. त्यांचं ते नोबेल लॉरेट्स वगैरे त्यांनी लिहिली होती पुस्तकं. आणि इरोडो सारखी पुस्तकं तर अजूनही वापरली जातात. ब्युटिफुल रशियन बुक्स ट्रान्सलेटेड टू इंग्लिश. पण ती त्या पुस्तकातून आणि ब्रिलियंट ट्युटोरियल्स आणि ह्याच्यातून वगैरे नंतर आम्हाला ते एक वेगळं मोटिवेशन. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.